नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 2 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न होता, कोणते राज्य नुकतेच सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर उत्तराखंड हे आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणते राज्य अलीकडेच ऑनलाईन समस्या आणि वॉरंट जारी करण्याचे नियम अधिसूचित करणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य। तर SBIचे 27वे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांनी, लक्षात ठेवा। तर यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोणत्या शहरात क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे? तर राजगीर या शहरामध्ये। तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज सुरू केलेले आहे, तर त्याचे नाव काय आहे? समुद्र प्रताप आहे, लक्षात ठेवा। तर पॅराऑलिम्पिक गेम्समध्ये 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर अवनी लेखरा ठरलेली आहे, लक्षात ठेवा। तर मूडीज रेटिंगने फायनान्शियल इयर 2024 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज कितीपर्यंत वाढवलेला आहे? तर 7.2% वाढवलेला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कोणते विद्यापीठ भारतात कॅम्पस स्थापन करेल? तर साऊथहॅम्प्टन विद्यापीठ, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या नगरपालिकेला नेपाळचे पहिले निरोगी शहर आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर म्हणून घोषित केलेले आहे? तर धुळीखेड या, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर शेवटचा प्रश्न होता, रेल्वे बोर्डाने नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा, तर सतीश कुमार यांची, लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या आसना चक्रीवादळाला कोणत्या देशाचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पाकिस्तान या देशाचे। कोणत्या देशाचे? पाकिस्तान, ठीक आहे। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची नावे भारत, पाकिस्तान, ओमान, बांगलादेश आणि इतर देशांसहित देशांच्या समूहाद्वारे प्रादेशिक नामकरण परिसंवादांतर्गत ठरवली जातात। तर चक्रीवादळ आसना हे 1976 पासून उत्तर पूर्व अरबी समुद्रात आलेले पहिले चक्रीवादळ आहे आणि त्यामुळे गुजरात प्रदेशात, विशेषतः सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मोठ्या प्रमाणात विघटन झालेले आहे। तर यानंतर मित्रांनो, पुढील दुसरा प्रश्न राहील, पर्यटन सहकार्य वाढवण्यासाठी भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मलेशिया या देशासोबत, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर भारत आणि मलेशियाने नुकतेच पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे। तर दोन्ही देशांतर्गत पर्यटन उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे। तर यामध्ये पर्यटन संशोधन, प्रशिक्षण आणि विकास यासारख्या उद्दिष्टांचा समावेश होतो। तर यानंतर आपण मलेशियाविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। राजधानी आहे क्वालालंपूर, चलन आहे रिगीत आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? अनवर इब्राहिम, लक्षात ठेवा। तर यानंतर आपण तिसरा प्रश्न जाणून घेऊयात। तर कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच शी बॉक्स पोर्टल सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने। कोणत्या मंत्रालयाने? महिला आणि बाल विकास मंत्रालयाने, ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर उद्दिष्ट काय आहे याचे? तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ उपलब्ध करून देणे। तर शी बॉक्स पोर्टल हे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ म्हणून डिझाइन केलेले आहे। तर हे सुनिश्चित करते की तक्रारी सुरक्षितपणे दाखल केल्या जाऊ शकतात आणि कार्यक्षमतेने ट्रॅक केला जाऊ शकतो। तर यानंतर पुढील पॉइंट आहे, रिअल टाइम मॉनिटरिंग आणि तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे। तर महिला व बालविकास मंत्री कोण आहेत मित्रांनो? अन्नपूर्णा देवी आहेत, लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न राहील, आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोठे आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, राजगीर येथे केली जाईल, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर हॉकी इंडियानुसार
महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या वर्षी 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर सुरू होईल. ठीक आहे. तर यानंतर 5वा प्रश्न आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, राजविंदर सिंग भट्टी यांची. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर राजविंदर सिंग भाटी IPS यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे महासंचालक म्हणून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भाटी हे 1990च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS अधिकारी आहेत. तर निवृत्त होण्यासाठी ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हे पद सांभाळतील. लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, CISF चा लॉंग फॉर्म काय आहे? तर इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आणि मराठीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. आणि CISF ची स्थापना आहे 10 मार्च 1969 मध्ये. मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. तर 6वा प्रश्न आहे, हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार कोणाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गौतम अदानीला. कोणाला? गौतम अदानीला. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 7वा. तर अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले फरक्का बॅरेज कोणत्या नदीवर आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, गंगा नदीवर आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर बांगलादेशला सध्या सुरू असलेल्या मान्सूनचा पाऊस आणि नद्यांना पूर आल्याने भीषण पुराचा सामना करावा लागत आहे. तर बांगलादेश सीमेपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या फरक्का बॅरेजचे काम 1975 मध्ये सुरू झालेले आहे. तर भगीरथी हुगळी नदीतील गाळ बाहेर काढण्यासाठी फरक्का कालव्यातील पाणी वळवणे हा त्याचा उद्देश आहे, ज्यामुळे कोलकाता बंदराला मदत होईल. तर 1996 गंगा जल करार आणि मागील करारांचे उद्दिष्ट भारत आणि बांगलादेश दरम्यान वाटलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करणे हा आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न आहे 8वा. भारतातील सर्वात मोठे परवडणारे एरो लाउंज कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर. लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 9वा. तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये केलेले आहे. कोठे? महाराष्ट्रामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्रात 12 लाख रोजगारांच्या संधी निर्माण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदर वाधवणाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर वाधवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे खोल पाण्याचे बंदर असणार आहे आणि ते 2030 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. तर हे बंदर भारताच्या सागरी क्षमतेत लक्षणीय वाढ करेल. तर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेल्या हरित क्षेत्र बंदर आहे. लक्षात ठेवा. तर बंदरातून अंदाजे 12 लाख रोजगारांच्या संधी निर्माण झाल्याचा अंदाज आहे. तर ज्यामुळे ते एक प्रचंड रोजगार निर्माते आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर भारताचे स्थानही उंचावेल. तर यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. लक्षात ठेवा. राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर महाराष्ट्राला 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे. तर नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन DGP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे खूप. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या आफ्रिकन देशात सापडलेला आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न आपण सर्वांसाठी ठेवलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बोत्सवाना या देशामध्ये. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. आफ्रिकन देश बोत्सवाना येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे. तर हा हिरा 2492 कॅरेटचा आहे. तर हा हिरा कॅनडाच्या एका खाण कंपनीने बोत्सवाना येथील खाणीतून काढलेला आहे. तर 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कुलिनन डायमंड हा जगातील सर्वात मोठा हिरा आहे. तर कुलिनन डायमंड 3016 कॅरेटचा आहे, जो सध्या ब्रिटिश राजघराण्याकडे आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे?
तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.